नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी आणि आपण आज आलेलो आहोत वरळीमध्ये। इथे संतांच्या आपल्याला पादुकांचं दर्शन घ्यायला भेटणार आहे। तर जास्त काही बोलत नाही, पटापट जाऊया आपण। खूप गोष्टी आणि हा प्लॅन आहे ना, प्लॅन एकदम अचानक झाला आहे। मी लेक्चरमध्ये होतो, मला दीदीनी सांगितलं असं असं आहे, स्वामी समर्थांच्या पादुका आहेत, ज्ञानेश्वरांच्या। तर खूप काही काही बघण्यासारखं, आपण पटापट जाऊया। खूप आनंद होतो यातून, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत पण असेल। आणि आत्ताच्या पिढीला ह्या गोष्टी बघायला भेटत आहेत, हे म्हणजे आमच्या पिढीला ह्या गोष्टी बघायला भेटत आहेत, याचं मला खूप अभिमान वाटतो। आणि आमचं जगण्याचं जीवनाचं एक सार्थक होतं आहे अशा या गोष्टी दर्शन करून किंवा बघून। तर चला पहिला आपण जाऊया पटापट, नंतर मी बाकी काय असेल त्याशी बोलतो। मला जास्त काही माहीत नाही या गोष्टीबद्दल मित्रांनो, पण मी जितकं मला तिथे माहिती भेटते किंवा मला जे माझ्या घरातल्यांकडून शिकवण दिलेली आहे संतांबद्दल किंवा खूप काही गोष्टी माहीत आहेत, त्या आपण सगळ्या आता बघूया कसं आहे। आणि जे मी ऐकलं आहे ते कितपत तिथे मला पाहायला भेटते किंवा तिथून मला काय नवीन शिकायला भेटते हे बघूया। सो चला पहिलं जाऊया। एंट्री गेट पण खूप मस्त आहे, ते बघा तुम्ही। मित्रांनो, इथे आपल्याला आपली जी पादत्राणे आहेत ती ठेवायची देखील व्यवस्था केलेली आहे, जशी आपली प्रत्येक मंदिराच्या बाहेर वगैरे असते। तर आपण ते आधी ठेवून घेऊया। आपण आतमध्ये चाललो आहे। प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता, श्री गुरु पादुका दर्शन उत्सव असं लिहिलं आहे। स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पण आहे। आणि जिथून आपण जे तिकीट खिडकी, म्हणजे आज आहे 8 तारीख, 8 मार्चला आपण आलेलो आहे। आणि जर तुम्हाला एक दिवस अजून एक आपल्याकडे एक्स्ट्रा आहे, जो म्हणजे 9 मार्चचा आहे, रविवारचा। तर तिकीट खिडकी म्हणून जे एक वेबसाईट किंवा एक ॲप आहे, त्याच्यावरून तुम्ही तिकीट काढू शकता आणि पूर्णपणे फ्री आहे। तर नक्की या सर्वांनी। आपण आज जाऊया। गेट तर तुम्ही पाहिलं, आपण आज जाऊन आपल्याला पादुकांचं दर्शन आहे ना, ते आपण घ्यायचं आहे। सो आपण ते बघूया। अंगारंगान सांधली ग देही विठाई नांदली, गाठया भंगा बांधली ग देही विठाई नांदली, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। मित्रांनो, आतमध्ये आपण आलो आणि स्वामी समर्थ महाराजांची इथे एक मूर्ती ठेवलेली आहे। पलीकडे गजानन महाराजांची आहे, आपल्या विठ्ठल भगवान यांची मूर्ती आहे। पुढे दत्तगुरूंची पण आपल्याला ठेवलेली दिसते मूर्ती। आणि आत भजनाचा आवाज येतो। आणि टोटल अटेंडीज तुम्ही बघू शकता, टोटल अटेंडीज आत्तापर्यंत 3,500च्या वरती गेलेत। म्हणजे मित्रांनो, खूप लोकांनी येऊन दर्शन घेतलेलं आहे। आणि अशाच हा आकडा लाखोंच्या वरती गेला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे। किंवा एक मराठी माणसाची इच्छा अजून काय असू शकते, कारण की इतक्या चांगल्या प्रकारे हे सजवलेलं आहे सगळ्या गोष्टी। आणि नक्कीच मित्रांनो, आत्ता हा ब्लॉग तुम्ही, मला माहीत नाही, एक 7-8 वाजता बघत असाल किंवा रात्री किंवा 9 तारखेला सकाळी बघत असाल, पण तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही नक्की येऊन जा। सो आतमध्ये जाऊया आपण। तर स्पंदन, कसं वाटतं तुला? मस्त फिलिंग आहे मित्रांनो। आतमध्ये आलो, बघूनच आपल्याला समजेल। आणि रजिस्ट्रेशन केंद्राकडे आपण आलेलो आहे, तिथं बँड वगैरे आहे। जसं की इथे आधी आम्ही शूट केलं आहे, एका टायमाला आम्ही इथे सचिन तेंडुलकरचं शूट करायला आलेलो। आणि आता आपण एका देवाच्या यासाठी आलो आहे। सो चला आपण पहिलं ते बँड वगैरे करू। इकडेच आम्ही नाश्ता करायला थांबलेलो, बँड वगैरे जे आहे ते करून घेऊया आपण। तर मित्रांनो, इथं अशा प्रकारे ना रजिस्ट्रेशन वगैरे पण आहे। आता आम्ही ह्या जनरेशनमध्ये आपण रजिस्ट्रेशन वगैरे लगेच करू शकतो, पण वयोवृद्ध आहे त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण टीम आहे, सगळं हेल्प वगैरे करून खूप मस्त अरेंजमेंट आहे। आणि आता नाही राहत आहे, पुढे आपल्याला सगळं बघायचं आहे। सो मी पटापट जातो, रजिस्ट्रेशन करतो आणि आज जाऊन तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन झालं आहे। असा बँड आपल्याला भेटला आहे। याच्यामध्ये सकाळ पेपर, आपण जे सकाळ न्यूजपेपर जे पाहतो त्याचं ब्रँडिंग आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपण हे सगळं आज अनुभवतो आहे। सो आता लेट्स गो, पुढे सगळं आपण बघू। नमस्कार मित्रांनो, परत नमस्कार म्हणतोय, कारण की अशा ठिकाणी आलो आहे मित्रांनो, वारकरी संप्रदायाचं कीर्तन भजन तिथे चालू आहे। अप्रतिम असं सगळं सजावट आहे। आणि इथे माझ्या मते 1-1.5 वर्षापूर्वी मी स्वतः येऊन गेलो। इथे मी सचिन तेंडुलकरचा शूट करायसाठी आलेलो। आणि आज मी आपल्या म्हणजे शब्दांमध्ये एक्सप्रेस नाही करू शकत आहे, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तुम्ही बघा, फक्त सगळीकडे तुम्ही पहिलं डेकोरेशन बघा, त्यानंतर डिरेक्टली आपण एकेका संतांच्या पादुकांच्या इकडे जाऊन आपण दर्शन घेऊया प्रत्यक्षात। आणि तुम्हाला मी दाखवतो, आणि त्याबद्दल मला जर काय माहिती भेटली तर ती पण मी तुम्हाला नक्की सांगतो। सो चला लेट्स गो, आपण जाऊया। तुझा गजर हरिनामा
नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. तर मित्रांनो पहिलंच आल्या आल्या आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन भेटत आहे. तुम्हाला मी जवळ गेल्यावर पादुका पण दाखवतो. आणि असंच आपण सगळे पूर्ण हा सर्कल आहे तो कव्हर करणार आहोत. आणि मग आपण लास्टला तिकडे कीर्तन चालू आहे त्याचे काही शॉर्ट्स बघूया. जिथे जाईन मी सोबतीला तू संगतीचा योग दिला. भक्तीची बोलून भाषा जगण्याचा लोभ दिला. उन्हात पाऊस पाण्यात वाऱ्याने वाऱ्यात तू 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 धनात मनात गणात घरांगणात तू 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 माझ्या घरात तू घरात तू विश्वाच्या घरात तू. माझा जिरा लाग्यो रे जी सहारा सावरा लाग्यो जी. नजरा अंबर नू जावे ते तारे विच तू ही दिसे जी. मित्रांनो अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत 7 संतांच्या पादुकांचं आपण दर्शन घेतलंय. तुम्हाला माझा आवाज कमी येतो का चांगला ते मला सांगा. माहीत नाही. आपण हा माईक घेतलाय आणि पाठी भजन कीर्तन देखील चालू आहे. सो आता अजून पुढे आहे तुकाराम महाराजांची भंडारा डोंगर जो इथे आहे देहूच्या इथेच पुढे आहे म्हणजे भंडारा डोंगर. मला कधी जाण्याचा योग नाही आला पण मी देहू आणि आळंदी खूप वेळा गेलो आहे. त्यामुळे मला एक त्याबद्दल थोडाफार काय होईना पण माहीत आहे. आता आपण तिथे अजून बाकी सगळे आहेत. हा पूर्ण असा सर्कल आहे तो आपल्याला फिरून घ्यायचा. त्यानंतर आपण थोडं भजन ऐकू. त्यानंतर पहिलं आपण दर्शन घेऊया सगळं. तर मित्रांनो आपण दुसऱ्या साईडला चाललो. जसं मी बोललो की असं आपल्याला एक सर्कलमध्ये आपण दर्शन घेतो आहे. तर काही असे स्टॉल्स वगैरे पण लावलेले आहेत. तसं आपण पुढे जाऊया अजून पुढे जसं की आपण सकाळच्या माध्यमातून आणि भक्तिशक्ती व्यासपीठ यांच्या माध्यमातून एक आपल्याला पाहायला भेटतं. तर इथे सगळे डायरेक्ट टू फार्म म्हणजे की शेतकऱ्यांकडून डायरेक्ट प्रोडक्ट वगैरे येतात ते पण आहे तिथे. आणि पुढे पाहायला गेलं तर सगळे डायरेक्ट शेतातून आलेले आपल्यासाठी प्रोडक्ट्स आहेत किंवा डायरेक्ट फार्मर टू कन्झ्युमरपर्यंतच्या आपल्याला गोष्टी तिकडे बघायला भेटतात. चंद्रभागा मला बलीकडे आणि मित्रांनो आपण फायनली येऊन पोचलेलो आहोत. पाठी तुम्हाला गर्दी दिसत असेल. आपण येऊन पोचलो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या इथे. त्यानंतर साईबाबांच्या पादुका आहेत. त्याच्याच पुढे गजानन महाराजांच्या आहेत. अक्कलकोट रामदास स्वामींच्या आहेत. गोंदावलेकर महाराज मित्रांनो आम्ही जातो प्रत्येक वेळेस. गोंदावलेकर महाराजांना गावापासून अतिशय जवळ आहे. आणि चला आता खूप काय काय अजून पुढे बघायचं आहे आपल्याला. आता आपण आत्तापर्यंत माझ्या मते एक 8 आणि 11 पादुकांचे आपण दर्शन घेतले. आता पुढे अजून आहेत आपण ते बघूया लाईनीत आणि भजन पण ऐकूया परत. मित्रांनो गर्दी बघू शकता तुम्ही. आणि इथे मला दिसत असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत. इकडे साईबाबांच्या आहेत. गजानन महाराजांच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही लहान बाळं देखील इथे आलेले आहेत दर्शनासाठी. आणि असंच जर पालकांनी त्यांना आपल्या धर्माबद्दल आपल्या संतांबद्दल ज्ञान दिलं तर ते पुढे हे जोपासतील आणि वारकरी परंपरा ही बंद नाही पडणार. लहान मुलं इकडे आलेले आहेत. गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
अशा प्रकारे आता आपण इथून निघत आहोत आणि 21 संतांचे आपण पादुकांचे दर्शन घेतलेले आहे आणि आपल्याला एका ठिकाणावरून आपल्याला दिनदर्शिका देखील दिलेली आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला बाहेर सांगतो. आधी आपण इथून बाहेर निघूया कारण की आपलं दर्शन झाले आणि अनेक भाविक इथे येत आहेत. तर गर्दी करून काही हे नाही आहे. सगळ्यांना दर्शन वेळेत भेटलं पाहिजे कारण की आय थिंक 8 ते 9 वाजेपर्यंत हे आहे. सो अप्रतिम असा एक्सपिरियन्स होता. भजन तुम्ही ऐकलं असेल. ॲक्च्युली भजन आता संपलेलं आहे. मी तुम्हाला दाखवणार होतो पण भजन नाही आणि मला देखील टायमाचं लिमिट आहे कारण की संध्याकाळी दुसऱ्या शूटसाठी मला निघायचं. तर आपण निघूया आता आणि बाहेर तुम्हाला मी भेटतो. मित्रांनो, या व्लॉगच्या शेवटाला येऊन पोचलेलो आहोत आपण आणि अतिशय चांगला माझा अनुभव होता इथला. ह्याला मी काय म्हणू मला एक कळत नाही की भक्तीचा महाकुंभ असं आपण म्हणजे हे तिकीट खिडकीवर जेव्हा आपण पाहिलं तेव्हा ते नाव होतं. पण भक्तीचा महाकुंभ असंच म्हणेन की असेच भक्तीचे महाकुंभ अनेक वर्षामध्ये अनेक वेळा आयोजित केले पाहिजेत. सकाळी जे इनिशिएटिव्ह घेतलं ते खूप चांगलं आहे आणि असंच नवीन पिढीसाठी आमच्यासारख्या पिढीसाठी ह्या गोष्टींमुळे आपल्या धर्माबद्दल काही गोष्टी असतील किंवा खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्याला नव्याने समजतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला अर्धवट माहिती आहेत त्या गोष्टी आपल्याला अजून चांगल्या प्रकारे अनुभवायला भेटतात. तर आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून मला सांगा कसं वाटलं तुम्हाला आणि तुम्ही देखील नक्की या. मी तिकीट खिडकीची इथे खाली लिंक देतो आहे. फ्री आहे. रजिस्टर करा आणि पटापट तुम्ही या. फक्त उद्याचा दिवस बाकी आहे. 9 तारीख आपल्याकडे बाकी आहे. सो चला, तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, मी तुम्हाला निरोप घेतो असं म्हणलेलं तरी मी परत आलो आहे. मला इतकंच म्हणायचं होतं सर्वांना लास्टला. रामकृष्ण हरी मित्रांनो. आणि अशाच आपल्या सनातन धर्मातल्या काही गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजेत आणि अशाच पुढे जपल्या देखील पाहिजेत. आणि मुंबईमध्ये वरळीमध्ये ह्या गोष्टी आपण अनुभवल्यात. खूप अप्रतिम असा अनुभव होता. तर बाकी मी परत बोलणार नाही. लाईक सबस्क्राईब बोललेलं आहे तुम्हाला. सो तुम्ही नक्की कराल. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये परत.